तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीने जवळजवळ धुमाळला पकडलेलंच असतं, पण तरीसुद्धा धुमाळला पकडून त्यांना हवं तसं समाधानकारक उत्तर काही मिळत नाही। कारण इथे आता धुमाळला सत्य सांगण्याच्या आधीच कुणीतरी गोळी मारलेली असते आणि तिथेच धुमाळ आता बेशुद्ध झालेला असतो। पण अर्णव ईश्वरीने योग्य वेळी धुमाळला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं। त्यांना इथे समाधानकारक जरी उत्तर मिळालं नसलं धुमाळकडून, तरी थोडंफार अपेक्षित असं उत्तर जरूर मिळालेलं असतं, ज्या व्हिडिओमुळे इथे आता रमाकांत, राज शिर्के आणि सुप्रिया या दोघांवरती 20 वर्षांपूर्वी लागलेला ठप्पा हा कुठेतरी बाजूला झालेला असतो। 20 वर्षांपूर्वी रमाकांत, राज शिर्के आणि सुप्रिया या दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीचं नातं नव्हतं, तर त्यांना ट्रॅप करण्यात आलं होतं, त्यांना फसवण्यात आलं होतं। ही गोष्ट जवळजवळ घरातल्या लोकांना 20 वर्षानंतर समजलेली असते, पण तीच गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि समाधानकारक असते, कारण आपल्या घरातल्या लोकांच्या नजरेमध्ये जो मान सन्मान ते हरवून बसलेले असतात, तो मान सन्मान उशिरा का होईना पण त्यांना थोड्याफार प्रमाणात आता मिळणार असतो। आणि सुप्रिया तर काय पूर्णपणे आता निर्दोष सिद्ध झालेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीने त्या धुमाळला हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं असतं, तेव्हा अर्णव ईश्वरी हे दोघेजण खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी एक प्लॅन करतात। खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी अर्णव ईश्वरीने आता एक ट्रॅप तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये खरा गुन्हेगार अडकणार असतो। आणि तेव्हा इथे हॉस्पिटलमध्ये अर्णव ईश्वरीने धुमाळला ॲडमिट ठेवलेलं असतं, त्याच हॉस्पिटलमध्ये आता त्याला मारण्यासाठी खरा गुन्हेगार आलेला असतो। आणि तेव्हाच अर्णव ईश्वरीने त्या खऱ्या गुन्हेगाराला रंगेहात पकडलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण धुमाळला हॉस्पिटलमध्ये ठेवतात आणि त्याचा तयार केलेला व्हिडिओ घरी घेऊन येतात। त्या व्हिडिओमुळे रमाकांत काका आणि सुप्रिया यांच्यावरती 20 वर्षांपूर्वी झालेले आरोप आता थोडे दूर झालेले असतात। त्या व्हिडिओमध्ये धुमाळ अर्णव ईश्वरीला सांगत असतो की एका बाईने आम्हाला पैसे दिले होते आणि ही खोटी बातमी छापायला सांगितली होती, आणि ही खोटी बातमी छापून झाल्यानंतर आम्हाला पैसे दिले आणि तोंड बंद ठेवायला सांगितलं। रमाकांत, राज शिर्के आणि ती बाई सुप्रिया यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं नातं नव्हतं, फक्त आम्हाला त्यांची बदनामी करायला सांगितली होती आणि त्याच्यामुळे आम्ही पैशांसाठी हे सगळं केलं। त्या दोघांना फसवण्यात आलेलं आहे आणि हे कारस्थान सगळं त्या बाईने केलेलं आहे। आणि रमाकांतसुद्धा सांगतो की मला फोन हा त्या बाईनेच केला होता। हॉटेलमध्ये माझी कुठलीही बिझनेस मीटिंग नव्हती आणि ते मला नंतर कळलं। मला अशा पद्धतीने सांगितलं होतं की खरोखरच माझी क्लायंट तिथे वाट बघतायत आणि मी धावत पळत त्या ठिकाणी हॉटेल ब्ल्यूमध्ये इंदौरमध्ये गेलो होतो। त्यानंतर ईश्वरीसुद्धा तेच म्हणते की मलासुद्धा एका बाईनेच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं आणि मी सुद्धा तिथे इंटरव्ह्यूसाठीच गेले होते, पण नंतर मला कळलं की तिथे कुठल्याही पद्धतीचे इंटरव्ह्यू हे चालूच नाही आहेत। मला बघून तिथे सगळेजण आश्चर्यचकित झाले होते, पण मला सरांच्या केबिनमध्ये मुद्दामूनच पाठवलं, असं सुद्धा इथे सुप्रिया म्हणते। या सगळ्या गोष्टी आता ऐकल्यानंतर काही लोकांना खोटंच वाटत असतं, म्हणजे अंजलीला वाटत असतं की सुप्रिया आणि रमाकांत दोघेजण खोटे बोलतायत। ती म्हणते, अरे वा वा, उंदराला मांजर साक्ष, तू मला सांभाळ मी तुला सांभाळतो, असं चाललंय सगळं, आम्ही का विश्वास ठेवायचा तुमच्या बोलण्यावरती? तेव्हा अर्णव म्हणतो, मला माहितीच होतं ताई, तू काही पटकन कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आणि कुणीतरी असं बोलेल हे सुद्धा आम्हाला माहिती होतं, म्हणून फक्त इथे बोलून नाही तर काहीतरी दाखवायला सुद्धा आलोय। आपल्याला लोकांना ब्लेम करायची, त्यांच्यावरती आरोप करायची इतकी घाणेरडी सवय झालेली असते ना, की आपल्याला सत्य जरी सांगितलं ना तरीसुद्धा ते आपल्याला खोटं वाटतं आणि आपण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी काही इमेज तयार केलेली असते, एक चित्र तयार केलेलं असतं ना, त्याच दृष्टिकोनातून आपण समोरच्या माणसाकडे बघत असतो। मग त्यांनी कितीही चांगलं सांगितलं, कितीही खरं सांगितलं, तरीसुद्धा आपल्याला ते खोटं वाटत असतं। तुझा गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही फक्त बोलून नाही तर तुला काहीतरी दाखवण्यासाठी सुद्धा इथे आलोय।
तेव्हा इथे धुमाळचा तो व्हिडिओ दाखवला जातो, ज्याच्यामध्ये धुमाळने सगळं कन्फेस केलेलं असतं की त्या बाईच्या सांगण्यावरून आम्ही हे सगळं केलं, तिने आम्हाला पैसे दिले होते. पण जेव्हा अर्णव म्हणतो त्या बाईचं नाव काय होतं, नाव सांग, तेव्हा धुमाळ त्या बाईचं नाव सांगायला जाणार, तेवढ्यातच धुमाळला गोळी लागलेली असते आणि ही गोळीसुद्धा वल्लरीच्या सांगण्यावरूनच त्याला मारण्यात आलेली असते, जेणेकरून वल्लरीचं नाव अर्णव आणि ईश्वरीला कळू नये. पण तरीसुद्धा नाव जरी कळलं नसलं ना, तरीसुद्धा निदान एक गोष्ट समजलेली असते की इथे सुप्रियाला आणि रमाकांतला अडकवण्यामध्ये किती मोठा ट्रॅप रचला होता की इथे सत्य समोर येऊ नये म्हणून माणसांना मारलं जातं आहे. ईश्वरीवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता तिचं तोंड बंद करण्यासाठी, तिला अडवण्यासाठी. त्यानंतर धुमाळलासुद्धा आता गोळी मारून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. पण इथे अर्णव ईश्वरी रीतसर पोलीस कंप्लेंट करतात आणि धुमाळला इथे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा करतात, त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट व्हावी म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, बघितलं तुम्ही सगळ्यांनी ती बाई किती डेंजरस असेल, ती ह्या वेळेलासुद्धा 20 वर्षानंतर इतकी डेंजरस आहे की तिचं सत्य समोर येऊ नये म्हणून ती बाई एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकते. मग त्या वेळेलासुद्धा ती बाई किती डेंजरस असेल. तिला एक सिंपल मुलगी भेटली, तिने तिला अडकवलं आणि त्याचबरोबर खोटा नाटा फोन करून त्यांना हॉटेलवरती पाठवलं. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांची काय चुकी होती, पण त्यांना अडकवण्यासाठी जो काही ट्रॅप केला होता तो खूपच खतरनाक होता. याचा तरी आपण विचार केला पाहिजे की ती बाई दिसते तेवढी साधीभोळी नाही आहे. ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समोरच्याचा जीव घेऊ शकते आणि ते आपण दोनदा बघितले, एकदा मी सिंदूरच्या वेळेस आणि एकदा आता धुमाळच्या वेळेस. तिचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून तिने धुमाळलासुद्धा गोळी मारलेली आहे. त्या माणसाला, ज्या माणसाला तिने त्यावेळेला कामाचे पैसे देऊन त्याच्याकडून हवं तसं काम करून घेतलं होतं. पण जेव्हा तिची स्वतःची कातडी वाचवण्याची वेळ आली तेव्हा तिने धुमाळलासुद्धा बघितलं नाही, त्यालासुद्धा गोळी मारून टाकली. हे अर्णव जेव्हा बोलतो तेव्हा प्रेक्षकांनो आजीला खूपच जास्त वाईट वाटतं. तरीही इथे निर्लज्जवाणी अंजली उत्तरं देताना, समोरच्या व्यक्तीला उलटसुलट बोलताना तिची जीभ प्रत्येक वेळेला सळसळ सळसळ चालत असते. पण जेव्हा इथे आरोप केल्यानंतर ईश्वरीने 24 तासाच्या आत आपल्या आईवडिलांना आणि इथे रमाकांत काकांना निर्दोष सिद्ध केलेलं असतं ना, तेव्हा तिला सॉरी म्हणायला इतकी लाज वाटते की काही न बोलता सरळ ती रूममध्ये निघून जाते. मग तिची जीभ चालत नाही. पण जेव्हा ईश्वरीवरती आणि तिच्या आईवरती आणि रमाकांतवरती जेव्हा घाणेरडे आरोप करायची वेळ येते ना, तेव्हा मात्र अंजलीला किती बोलू आणि किती नको असं होत असतं. मग समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या काय, त्या माणसाला हर्ट झालं काय, त्याचं तिला काहीच वाटत नसतं. आपल्याला किती बोलता येतं हे तिच्या बोलण्यावरून फक्त तिला दाखवून द्यायचं असतं. पण शेवटीला काय होतं प्रेक्षकांनो, तोंडावरतीच पडते ना. इथे आता ईश्वरी तिला निर्दोष सिद्ध करते आपल्या आईला आणि रमाकांतवरती लागलेले आरोपसुद्धा खोडून काढत असते. हे सगळं झाल्यानंतर सुप्रियाची आजी माफी मागते, त्याचबरोबर मामा माफी मागतात आणि इथे आता वल्लरीने जे काही साध्य केलेलं असतं, म्हणजे तिला जे काही ब्लॅकमेल करायचं असतं, इथे रमाकांतला आणि वल्लरीला म्हणजे सुप्रियाला जे काही टोमणे द्यायचे असतात ते वल्लरीला आता देता येत नसतात, कारण ते निर्दोष असल्याचे तसे पुरावे सादर केलेले असतात. त्यामुळे आता सुप्रियाला इथे तू काय हॉटेलमध्ये केलं होतंस, तुझे ते फोटो, आणि रमाकांतलासुद्धा तू तेव्हासुद्धा फ्रॉड होतास, तू आत्तासुद्धा फ्रॉड आहेस, तू चोर आहेस, म्हणजे तिला जे काही बोलण्यासाठी संधी मिळायची किंवा तिच्याकडे तो शब्दसाठा होता तो मध्ये मध्ये तिला आता वापरायला यायचा. पण आता वापरताना तो विचार करावा लागणार आहे, कारण जेव्हा पुरावे दिले तेव्हा तू लपून बसली होतीस, तेव्हा तू चक्कर येण्याचं नाटक करतेस. पण आता सत्य सगळ्यांना कळलं आहे, म्हणजे इथे वल्लरीला बोलताना थोडा विचारच करावा लागणार आहे. आणि मग काय, इथे आता जरी पण ती बाई कोण आहे हे माहिती नसलं तरी त्या बाईने हे सगळं केलं हे सगळ्यांनाच कळलेलं असतं. आणि मग काय होतं, सगळेजण म्हणतात की वल्लरी कुठे आहे, वल्लरी कुठे आहे. तेव्हा वल्लरी आता तिच्या रूममध्ये आता बेशुद्ध पडलेली असते आणि तेव्हा सगळेजण जातात आणि म्हणतात, काय झालं मामी, काय झालं. तेव्हा ती उठून बसते आणि म्हणते, काय माहिती, मला चक्करच आली. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का, तुम्हाला नको त्यावेळेला बरोबर चक्कर येते. समोरच्या माणसाला चक्कर येईल असं बोलता, पुरावे मागता आणि पुरावे घेऊन आलो तर तुम्हाला चक्कर आली. आधी पुरावा बघा, म्हणजे माझ्या आईला, मला आणि बाबांना बोलताना 10 वेळा विचार कराल. तेव्हा वल्लरीला अर्णव तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो, यापुढे रमाकांत राजे शिर्के आणि ईश्वरीच्या आई यांना बोलताना थोडा विचार करत जा. तुम्ही सगळेच, ताई पण आणि तू पण, माणसाला लागेल असं जरा जास्तच बोलता तुम्ही. तेव्हा इथे वल्लरीला पुरावा दाखवलेला असतो. तेव्हा आजी काय म्हणते की लवकरात लवकर त्या बाईला पकडून आहे ना पोलिसांच्या स्वाधीन करा.
अर्णव म्हणतो नाही आजी, त्या बाईला पकडल्यानंतर आधी मी तिला शिक्षा देईन, कारण तिच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे. त्यामुळे ती बाई जिथे कुठे असेल ना, सगळ्यात आधी मी तिला शिक्षा देणार आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते अगदी बरोबर, ती बाई जिथे कुठे असेल ना, तिला शोधून काढून आपण जेलमध्ये टाकायचं. ईश्वरी आणि अर्णव दोघे हे जण बोलताना मामीकडे लूक देतात, मामीकडे बघत असतात. तेव्हा मामी मनातल्या मनात घाबरलेली असते. ईश्वरीला थोडा थोडा मामीच्या ह्या वागण्यावरती संशय आलेला असतो. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला एक आयडिया सांगते. ती अर्णवला म्हणते की अर्णव सर, 20 वर्षांपूर्वी पैशांसाठी का होईना धुमाळ चुकीचं वागला, पण मरता मरता त्याने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. पण ज्या व्यक्तीला माहिती होतं की आता धुमाळ आपल्याला सत्य सांगणार आहे, तो व्यक्ती तिथे आला आणि धुमाळला गोळी मारली. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आपल्याला कळलं नाही. तसंच आता त्या माणसाला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले धुमाळला, हे त्या माणसाला माहितीच असेल ज्याने त्याला गोळी मारली, मग ती बाई असेल किंवा पुरुष. पण त्या व्यक्तीला माहिती आहे की धुमाळ हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो शुद्धीवर आला तर त्या बाईचं नाव सांगू शकतो. म्हणून मला असं वाटतं की आपण एक काम करूया, आपण त्या व्यक्तीला आहे ना हॉस्पिटलमध्येच पकडूया. ती व्यक्ती धुमाळला तिथे मारण्यासाठी पुन्हा नक्कीच येईल. तेव्हा आपण असा कांगावा करूया की धुमाळ शुद्धीवरती आला, धुमाळ शुद्धीवरती आला आणि आपण धुमाळ नक्की कुठल्या वॉर्डमध्ये आहे की कुठल्या वॉर्ड नंबरमध्ये आहे हे सगळं आपण बोलायचं, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत सगळी माहिती धुमाळची पोचेल आणि मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन लक्ष ठेवायचं. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे. तर इथे आता अर्णव ईश्वरीने ट्रॅप रचलेला असतो खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी. आणि मग काय होतं, खरा गुन्हेगार आहे ना, तो कोण आहे, वल्लरी. आणि इथे अर्णव ईश्वरी दोघेजण घरी येऊन बोलतात की चला आता धुमाळ शुद्धीवरती आला आहे, त्यामुळे धुमाळ आता लवकरच त्या बाईचं नावसुद्धा सांगेल जिने त्यांना सुपारी दिली होती. तेव्हा इथे वल्लरी म्हणते अच्छा, म्हणजे हा धुमाळ आता शुद्धीवरती येणार आहे का, त्याआधीच त्याचं तोंड बंद केलं पाहिजे. तेव्हा इथे वल्लरी लगेचच रात्रीच्या वेळेला धुमाळला मारायला निघालेली असते. आणि त्या वेळेला इथे अर्णव म्हणत असतो की मामा, उद्या आपण जाऊ आणि जर मी नाही आलो ना तर तू धुमाळला बघायला जा, त्याच्याकडून सत्य काढ. आता त्याला इथे स्पेशल रूममध्ये आणलेलं आहे, त्याचा इथे वॉर्ड नंबर आहे 12. तू तिथे जाऊन त्याला बघू शकतोस हा, तिथे त्याची सगळी चांगली सोय मी केली आहे. तेव्हा मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे. ईश्वरी आता अर्णवकडून ऐकते वॉर्ड नंबर 12 वगैरे स्पेशल रूम, आणि मग ती म्हणते ठीक आहे, आता याच ठिकाणी जाऊन त्या धुमाळचा काटा काढते. तेव्हा इथे धुमाळ आता त्या रूममध्ये आहे हे वल्लरीला वाटतं. वल्लरी हळूच त्या आता वॉर्डमध्ये जाते आणि तिथे जाऊन उशी घेते आणि धुमाळच्या तोंडावरती दाबायला जाणार. तेवढ्यातच धुमाळच्या तोंडावरचं कापड बाजूला होतं आणि तो धुमाळ नसून कोण असतो, अर्णव असतो. अर्णव आता आपल्या चेहऱ्यावरचं इथे आता कापड बाजूला करतो आणि वल्लरीला स्पष्टपणे बघतो. वल्लरी इथे उशी घेऊन धुमाळच्या तोंडावरती दाबायला जाणारच असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येते. त्यामुळे मामीला पळून जाताना ईश्वरीसुद्धा रंगेहात पकडते आणि अर्णवसुद्धा. आणि अर्णव म्हणतो अच्छा, म्हणजे 20 वर्षांपूर्वी इथे पत्रकारांना ही खोटी बातमी छापून आणायला सांगणारी तू होतीस का मामी? एका इथे चांगलं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली तुला? मग ती म्हणते धुमाळ कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो धुमाळ अजून शुद्धीवरती आलेलाच नाही आहे आणि धुमाळ या रूममध्ये नाहीच आहे, तो ICUमध्ये आहे. ही बातमी तर आम्ही पसरवली होती खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी. तो धुमाळ अजून शुद्धीवरती आला नाही आहे, त्याला आरपार गोळी लागली आहे ना, तो ICUमध्ये आहे. आम्हाला फक्त बघायचं होतं की धुमाळ हा आता स्पेशल 12मध्ये आहे हे कळल्यानंतर कोण त्याला मारायला येतं. याला आता त्या व्यक्तीला, त्या खऱ्या गुन्हेगाराला आम्हाला पकडायचं होतं ना, म्हणून त्याला पकडण्यासाठी आम्ही हा ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये तू अडकलीस. तर अशा रीतीने इथे आता अर्णव ईश्वरीच्या ट्रॅपमध्ये इथे आता वल्लरी अडकलेली असते. आणि इथे वल्लरी अर्णवच्या आणि ईश्वरीच्या ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी जाऊन धुमाळला मारण्याचा प्रयत्न करत असताना अर्णव ईश्वरीने दोघांनी इथे वल्लरीला रंगेहात पकडलेलं असतं. 20 वर्षांपूर्वी पत्रकारांना सुपारी देणारी आणि ती बाई इथे आता रमाकांत काका आणि सुप्रियाला फसवणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती वल्लरी आहे हे आता समजलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, 20 वर्षानंतर ईश्वरी अर्णवने खूपच हुशारीने इथे आता वल्लरी पाटीलला, खऱ्या गुन्हेगाराला पकडलेलं असतं. आणि तेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं की सगळ्यात आधी त्या व्यक्तीला शिक्षा मी देणार आहे
अर्णव आता वल्लरीला घेऊन आपल्या घरच्या लोकांच्या समोर येतो आणि येताना पोलिसांनासुद्धा घेऊन येतो. तेव्हा इथे अर्णव वल्लरीचं थोबाड फोडतो. तो म्हणत असतो की तू जरी माझी मामी असलीस तरी माझ्या आईची, माझ्या वडिलांची तू खूप मोठी गुन्हेगार आहेस. आणि त्यामुळे इथे आता वल्लरीला पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केलेलं असतं. वल्लरीला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. तर अशा रीतीने सुप्रियाने, आजीने, अंजलीने, मामाने सगळ्यांनीच इथे वल्लरीचं थोबाड लाल करत तिला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि फक्त एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर अर्णवने इथे आता तिची वाट लावायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन 20 वर्षांपूर्वी सुप्रियावरती आणि इथे रमाकांतवरती ज्या पत्रकारांनी आरोप केले होते ना, आता त्याच पत्रकारांच्या न्यूज चॅनलला सगळे ही बातमी दिलेली असते की त्यावेळेला रमाकांत राजे शिर्के आणि इथे सुप्रियाची काही चूक नव्हती. तर ही बातमी वल्लरीने सगळ्यांना दिली होती. ही बातमीसुद्धा आता सगळ्या TV चॅनलवाल्यांनी छापून दिलेली असते. सगळ्यांनी आपल्या न्यूजला दाखवलेली असते. त्यामुळे इथे वल्लरीची तशीच नाचक्की झालेली असते जशी 20 वर्षांपूर्वी सुप्रिया रमाकांतची तिने केलेली असते. अशा रीतीने इथे आता अर्णवने आपल्या आईच्या मृत्यूचा बदला हा वल्लरीकडून घेत इथे सुप्रिया आणि रमाकांतला न्याय मिळवून देत त्यांना निर्दोष सिद्ध केलेले असते.